जर पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठांचा विजय झाला असता तर केवळ महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण भारताचा आणि जगाचा इतिहास पूर्णपणे वेगळा असता। तर तो बदल नेमका कसा असता पाहूयात याचे काही रोमांचक पैलू। 1. दिल्लीवर मराठ्यांचे पूर्ण वर्चस्व। मराठ्यांचा विजय झाला असता तर मुघल सत्ता पूर्णपणे नामशेष झाली असती। दिल्लीचा बादशहा केवळ नावापुरता उरला असता आणि संपूर्ण उत्तर भारताचे नियंत्रण हिंदुस्थानचे रक्षक म्हणून मराठ्यांच्या हाती आले असते। 2. इंग्रजांच्या सत्तेला लगाम। पानिपतात मराठ्यांची प्रचंड हानी झाल्यामुळे इंग्रजांना भारतात पाय रोवण्याची संधी मिळाली। जर मराठे जिंकले असते तर 1760 ते 70च्या दशकात इंग्रजांना भारतात सत्ता विस्तारणे अशक्य झाले असते। कदाचित भारत कधीच इंग्रजांचा गुलाम झाला नसता। 3. अटकेपार कायमस्वरूपी झेंडा। विजयानंतर अफगाण आक्रमकांचा कायमचा बंदोबस्त झाला असता। भारताची वायव्य सरहद्द आजचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मराठ्यांच्या लष्करी छावण्यांनी सुरक्षित झाली असती, ज्यामुळे भविष्यातील परकीय आक्रमणे थांबली असती। 4. प्रगत लष्करी आणि नौदल व्यवस्था। मराठ्यांनी युरोपियन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपले पायदळ आणि तोफखाना अधिक आधुनिक केला असता। उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात लढण्यासाठी मराठा सैन्य अधिक शिस्तबद्ध आणि प्रगत बनले असते। 6. मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रसार। आज उत्तर भारतात जशी हिंदी बोलली जाते तसा मराठीचा प्रभाव प्रशासकीय आणि व्यापारी कामात संपूर्ण देशभर दिसला असता। थोडक्यात सांगायचे तर पानिपतचा विजय म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासाची एक सुवर्ण पहाट ठरली असती। मराठ्यांच्या नेतृत्वाखाली एक अखंड हिंदुस्थान 18व्या शतकातच आकाराला आला असता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मातीची गोष्ट पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।